प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं। कर्जमाफी करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली असून माहिती संकलित करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। विनाअट कर्जमुक्ती करण्याची मागणी पोळतांबा गावातील शेतकऱ्यांनी केली आहे। डोंबिवलीतील आयरे गावातील अनधिकृत समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली। रहिवासी हवालदिल झाले होते। या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना फोनद्वारे संपर्क साधून इमारतीतील रहिवाशांना कसा दिलासा दिला जाईल याबाबत चर्चा केली आहे। शहराच्या विकासासाठी आता थेट सामान्य नागरिकांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे। नाशिक महानगरपालिकेनं ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभारणी करण्याचा निर्णय घेतलाय। शहरातील पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि विकास कामांसाठी लागणारा निधी या ग्रीन बॉन्डमधून उभारला जाईल। कांदा आणि मका या शेतीमालाच्या बाजारभावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून बाजारभावात उत्पादन खर्चही निघणं कठीण आहे। या पार्श्वभूमीवर कांदा आणि मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात पती अनंत गर्जेला जामीन मंजूर झालाय। गौरी गर्जेनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता। त्यानंतर अनंत गर्जेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं। अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडेंचा पीए होता। मुंबईच्या कुलाब्याचे फुटबॉलपटू कृष्णकुंज इथे अमित ठाकरेंच्या भेटीला आले। कुलाबा परिसरात असलेल्या एकमेव बीएमसी मैदान विकासाला स्थानिकांनी विरोध केला। स्थानिकांना विश्वासात न घेता बीएमसी विकासाच्या नावाखाली मैदानाचं खासगीकरण करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। बिहार, सिक्कीम आणि केरळचे माजी राज्यपाल आणि रिपाईचे ज्येष्ठ नेते दिवंगत दादासाहेब गवई यांच्या पत्नी डॉक्टर कमलाताई गवई यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात संशोधनात्मक डी.लिट सर्वोच्च पदवी मिळवली आहे। आज अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानित केलं।